औषधांपेक्षा आधी हे पदार्थ खायला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, आपलं शरीर आपल्याशी सतत बोलत असतं, पण आपण त्याचे संकेत अनेकदा दुर्लक्षित करतो. कधी थकवा येतो, कधी त्वचा कोरडी पडते, कधी स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते, तर कधी झोप लागत नाही. अनेकदा ही लक्षणं शरीरातील काही पोषक घटकांच्या कमतरतेकडे इशारा करत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सामान्य समस्यांबद्दल आणि त्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या नैसर्गिक पदार्थांबद्दल माहिती घेणार आहोत. हाडे कमकुवत असतील तर तीळ खा. हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजांची गरज असते. तीळ हे कॅल्शियमचा चांगला स्रोत मानले जातात. नियमित प्रमाणात तीळ खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यास मदत होऊ शकते. विशेषतः महिलांमध्ये वाढत्या वयानुसार हाडांची झीज होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे आहारात तिळाचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. त्वचा कोरडी असेल तर काकडी खा. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. काकडी खाल्ल्याने शरीराला हायड्रेशन मिळण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा तजेलदार आणि ताजी दिसण्यास मदत होऊ शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया खा. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. अभ्यास करणारे विद्यार्थी, ऑफिसमध्ये मानसिक काम करणारे लोक आणि वयोवृद्ध व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात भोपळ्याच्या बियाचा आहारात समावेश करू शकतात. तणाव कमी करण्यासाठी तुळशीचा चहा प्या. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव ही सामान्य समस्या झाली आहे. तुळशी ही भारतीय घरामध्ये सहज उपलब्ध असणारी औषधी वनस्पती. तुळशीचा चहा घेतल्याने शरीराला आराम मिळण्यास मदत होऊ शकते आणि मन शांत राहण्यास सहाय्य होऊ शकते. रक्ताची कमतरता असेल तर डाळिंब खा. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यास थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येणे यासारखी लक्षणं दिसू शकतात. डाळिंबामध्ये विविध पोषक घटक असतात. संतुलित आहारासोबत डाळिंबाचा समावेश आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. चेहरा उजळवण्यासाठी बीटरूट खा. बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. नियमित आहारात बीटरूटचा समावेश केल्याने त्वचेच्या आरोग्यास मदत मिळू शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा खा. आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आवळा उपयुक्त ठरू शकतो. आवळा कच्चा, रस स्वरूपात किंवा चूर्ण स्वरूपात घेऊ शकता. डोकेदुखी असल्यास नारळ पाणी प्या. कधी कधी शरीरातील पाण्याची कमतरता आणि इलेक्ट्रोलाइट्स असंतुलन यामुळे डोकेदुखी होऊ शकते. नारळ पाणी शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पोट बिघडले असेल तर पपई खा. पपईमध्ये पचनास मदत करणारे एन्झाईम्स असतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. घसा दुखत असेल तर आले आणि मध घ्या. आले आणि मध यांचा उपयोग पारंपरिक पद्धतीने घशाच्या त्रासासाठी केला जातो. गरम पाण्यात आले टाकून त्यात थोडा मध मिसळून घेऊ शकता. केस गळत असतील तर बदाम खा. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. केसांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये बदामाचा समावेश उपयुक्त ठरू शकतो. दातदुखी असल्यास लवंग वापरा. लवंगाचा वापर पारंपरिकरित्या दातांच्या त्रासासाठी केला जातो. मात्र सतत दातदुखी होत असल्यास दंतचिकित्सांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. झोप येत नसेल तर अक्रोड खा. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि इतर पोषक घटक असतात. नियमित झोपेची वेळ, स्क्रीन टाइम कमी करणं आणि संतुलित आहार यासोबत अक्रोड फायदेशीर ठरू शकतात. साखर कमी झाल्यास गूळ खा. काही वेळा शरीरात ऊर्जा कमी झाल्यास गूळ तात्पुरता ऊर्जेचा स्रोत ठरू शकतो. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेवन करावे. सांधेदुखी असेल तर हळदीचे दूध प्या. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतो. अनेक लोक सांधेदुखी किंवा स्नायू दुखत असल्यास हळदीच्या दुधाचा वापर करतात. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गाजर खा. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. शरीर त्याचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए महत्त्वाचे मानले जाते. शरीरात अशक्तपणा वाटत असेल तर खजूर खा. खजूर हा नैसर्गिक ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे त्यामध्ये लोह, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यास संतुलित आहारासोबत खजूर उपयुक्त ठरू शकतात. कॅल्शियमसाठी नाचणी खा.
नाचणी म्हणजेच रागी ही कॅल्शियमचा चांगला स्रोत मानली जाते. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. ऍसिडिटी होत असेल तर केळे खा. केळे हे सौम्य आणि सहज पचणारे फळ आहे. काही लोकांना ऍसिडिटीच्या त्रासात केळे खाल्ल्याने आराम वाटतो. सर्दी खोकला असेल तर तुळस आणि आले प्या. तुळस आणि आले घ्या. तुळस आणि आले यांचा वापर भारतीय घरांमध्ये अनेक वर्षांपासून केला जात आहे. गरम काढ्यामध्ये हे दोन्ही घटक वापरले जातात. हृदयाच्या आरोग्यासाठी अळशीच्या बिया खा. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मनुके खा. मनुक्यांमध्ये लोहासह अनेक पोषक घटक असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा समावेश करता येतो. पचन सुधारण्यासाठी दही खा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना मदत करू शकतात. बद्धकोष्ठता असेल तर अंजीर खा. अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर नारळ पाणी प्या. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचे उत्तम स्रोत मानले जाते. उन्हाळ्यात ते विशेष उपयुक्त ठरू शकते. त्वचा चमकदार ठेवण्यासाठी टोमॅटो खा. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. एकाग्रता वाढवण्यासाठी अक्रोड आणि बदाम खा. मेंदूच्या आरोग्यासाठी चांगल्या चरबी, व्हिटॅमिन्स आणि खनिजांची गरज असते. अक्रोड आणि बदाम हे त्याचे चांगले स्रोत आहेत. चांगल्या झोपेसाठी कोमट दूध प्या. झोपण्यापूर्वी कोमट दूध घेतल्याने काही लोकांना शांत वाटते आणि झोप लागण्यास मदत होऊ शकते. वारंवार संसर्ग होत असेल तर लसूण खा. लसणामध्ये अनेक जैवसक्रिय घटक असतात. रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. गॅसचा त्रास असेल तर बडीशेप खा. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनास मदत होऊ शकते आणि गॅसचा त्रास कमी होण्यास सहाय्य मिळू शकते. शरीरात उष्णता जास्त वाटत असेल तर ताक प्या. ताक हे पचनास मदत करणारे आणि शरीराला थंडावा देणारे पारंपरिक पेय मानले जाते. भूक लागत नसेल तर आल्याचा छोटा तुकडा खा. आले पचनक्रियेला चालना देण्यास मदत करू शकतात. त्यामुळे काही लोक भूक वाढवण्यासाठी त्याचा वापर करतात. पायात गोळे येत असतील तर केळी खा. केळ्यांमध्ये पोटॅशियम असते. स्नायूंच्या कार्यासाठी पोटॅशियम महत्वाचे आहे. तोंडात वारंवार फोड येत असतील तर नारळ पाणी प्या. शरीरातील उष्णता, पोषणातील कमतरता किंवा इतर कारणांमुळे तोंडात फोड येऊ शकतात. पुरेसे पाणी आणि संतुलित आहार महत्वाचा असतो. हिरड्यांतून रक्त येत असेल तर आवळा खा. व्हिटॅमिन सी हिरड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. आवळा हा त्याचा चांगला स्रोत आहे. नखे तुटत असतील तर तीळ खा. आपल्या नखांवरूनच शरीराच्या आरोग्याची माहिती मिळू शकते. नखे सतत तुटत असतील तर पातळ होत असतील किंवा त्याची वाढ मंदावली असेल तर शरीरात काही पोषक घटकांची कमतरता असू शकते. तिळामध्ये कॅल्शियम, लोह, झिंक आणि इतर खनिजे आढळतात. त्यामुळे संतुलित आहारासोबत तिळाचा समावेश नखांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सकाळी उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर बडीशेप खा. तोंडातील जंतू, पचनाच्या समस्या किंवा तोंड कोरडे पडणे यामुळे दुर्गंधी येऊ शकते. बडीशेपमध्ये नैसर्गिक सुगंधी घटक असतात. जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने तोंड ताजेतवाने वाटू शकते. हातपाय बधीर पडत असतील तर अंकुरित कडधान्ये खा. हातपाय बधीर पडणे, मुंग्या येणे किंवा झिंझिण्या जाणवणे यामागे अनेक कारणे असू शकतात. अंकुरित कडधान्यांमध्ये बी जीवनसत्वे, प्रथिने आणि खनिजे असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. वारंवार चक्कर येत असेल तर खजूर खा. चक्कर येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये अशक्तपणा, कमी रक्तदाब किंवा पोषणाची कमतरता यांचा समावेश होतो. खजूर हा नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामध्ये लोह आणि इतर पोषक घटक असतात. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर डाळिंब खा. वाढते वय, सूर्यप्रकाश आणि जीवनशैली यांचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे त्वचेच्या पेशींना होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात. सतत थकवा जाणवत असेल तर केळे खा. केळे हे ऊर्जा देणारे आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. केस सकाळी पांढरे होत असतील तर कढीपत्ता खा.
केस अकाली पांढरे होण्यामागे अनुवंशिकता, तणाव आणि पोषणाची कमतरता असू शकते. अनेक कारणं असू शकतात. कढीपत्ता पोषक घटकांनी समृद्ध असून तो पारंपरिक पद्धतीने केसांच्या आरोग्यासाठी वापरला जातो. काम करताना लगेच दम लागत असेल तर मनुके खा. शरीरात ऊर्जा कमी असणं किंवा हिमोग्लोबिन कमी असणं यामुळे दम लागण्याची समस्या जाणवू शकते. मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर आणि लोह आणि इतर पोषक घटक असतात. त्वचा निस्तेज दिसत असेल तर संत्री खा. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्वचेतील कोलेजन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्वाचे असते, त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. हाडांमध्ये कटकट आवाज येत असेल तर नाचणी खा. हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. नाचणी ही कॅल्शियमचा चांगला स्रोत मानली जाते, त्यामुळे नियमित आहारात तिचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. वारंवार पाय दुखत असतील तर अंजीर खा. अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात. योग्य पोषण आणि नियमित व्यायामासोबत अंजीर आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. एकाग्रता कमी होत असेल तर अक्रोड खा. मेंदूला योग्य प्रकारचे पोषण मिळणे आवश्यक असते. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे मेंदूच्या आरोग्यास मदत होऊ शकते. वारंवार सर्दी होत असेल तर आवळा खा. वारंवार सर्दी होणं हे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्याचे लक्षण असू शकते. आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्रोत आहे, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत होऊ शकते. जेवल्यानंतर जडपणा वाटत असेल तर जिरे पाणी प्या. जिरे हे भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचे मसाले आहेत. जिरे पाणी पचनक्रियेला मदत करू शकते आणि जेवल्यानंतरचा जडपणा कमी करण्यास सहाय्य करू शकते. शरीरातील सूज कमी ठेवण्यासाठी काकडी खा. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ती शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते आणि ताजेतवाने वाटण्यास सहाय्य करते. वारंवार पायाला गोळे येत असतील तर केळी खा. अनेकांना रात्री झोपेत किंवा चालताना पायाला गोळे येतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियमची कमतरता, शरीरातील पाण्याची कमतरता किंवा स्नायूंचा थकवा कारणीभूत असू शकतो. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे स्नायूंचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. डोळे वारंवार कोरडे पडत असतील तर अक्रोड खा. मोबाईल, कम्प्युटर आणि स्क्रीनचा वाढता वापर डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. पोट सतत फुगत असेल तर जिरे आणि बडीशोप घ्या. पचन व्यवस्थित न झाल्यास किंवा गॅस तयार झाल्यास पोट फुगल्यासारखे वाटू शकते. जिरे आणि बडीशोप हे दोन्ही पदार्थ पचनक्रियेला मदत करतात. शरीरात ऊर्जा कमी वाटत असेल तर रताळे खा. रताळे हे जटिल कार्बोहायड्रेटचे चांगले स्रोत आहे. यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ओट्स खा. ओट्समध्ये विद्राव्य फायबर असते. हे संतुलित आहाराचा भाग म्हणून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. वारंवार पोटाची जळजळ होत असेल तर केळे खा. केळे हे सौम्य आणि पचनास सोपे फळ आहे. अनेक लोक ऍसिडिटीच्या त्रासात केळ्याचा उपयोग करतात. शरीरात अशक्तपणा वाटत असेल तर मोड आलेली कडधान्य खा. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ही शरीराला नैसर्गिक पोषण देण्यास मदत करतात. त्वचेवर डाग दिसत असतील तर टोमॅटो खा. टोमॅटोमध्ये लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतात. वारंवार भूक लागत असेल तर सफरचंद खा. सफरचंदामध्ये फायबर भरपूर असते. यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शेंगदाणे खा. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. स्नायूंच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरू शकतात. तणावामुळे चिडचिड होत असेल तर केळी खा. केळीमध्ये व्हिटॅमिन B6 आणि इतर पोषक घटक असतात. हे मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. पचनशक्ती कमी होत असेल तर ताक प्या. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. वारंवार बद्धकोष्ठता होत असेल तर ओट्स खा. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी मशरूम खा. मशरूम मध्ये विविध जीवनसत्वे आणि खनिजे असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून ते उपयुक्त ठरू शकतात. केसांची चमक कमी झाली असेल तर नारळ खा. नारळामध्ये आरोग्यदायी फॅट्स असतात. हे केस आणि त्वचेच्या आरोग्यास मदत करू शकतात. शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असेल तर कलिंगड खा. कलिंगड
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. नखे कमकुवत असतील तर भोपळ्याच्या बिया खा. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असते. हे नखांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. मेंदूला अधिक पोषण हवे असेल तर बदाम खा. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. ते स्मरणशक्ती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. शरीरातील सूज कमी करण्यासाठी अननस खा. अननसमध्ये ब्रोमेलिन नावाचा एन्झाईम असतं. हे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना मदत करू शकतं. निरोगी वृद्धत्वासाठी काळी द्राक्षे खा. काळ्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पेशींचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ हा कोणत्याही आजाराचा खात्रीशीर उपचार नाही. मात्र योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली यांसोबत हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक आरोग्यदायी उपाय लपलेले आहेत. योग्य माहिती आणि योग्य आहार हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. यातील काही मुद्दे: डोळे कोरडे पडणे, सूज येणे, चक्कर येणे, सर्दी यामागे वैद्यकीय कारणे असू शकतात. मित्रांनो, योग्य आहार हा चांगल्या आरोग्याचा पाया आहे. मात्र कोणताही पदार्थ हा सर्व आजारांवर जादुई उपाय नसतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सकारात्मक जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होतो. तुम्हाला यापैकी कोणती समस्या जाणवते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू